नमस्कार. बालकांडाच्या मध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म आणि त्यानंतर गुरुग्रही शिक्षण, गुरूंच्याकडून सगळं ज्ञान घेणं आणि मग विश्वामित्रांच्या सोबत मखत्राता बनून जाणं, ही कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. विश्वामित्रांच्या सोबत गेल्यावर प्रभू रामचंद्रांना अनेक गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, ज्ञात झालेल्या आहेत. त्यासोबतच प्रभू रामचंद्रांची कीर्ती अनेक देशदेशी पसरलेली आहे. म्हणजे अगदी नेपाळपर्यंत, मिथिला जनक राजाकडे जाऊन तिथपर्यंत ती कीर्ती पसरलेली आहे. मधल्या वाटेतल्या राजांना आणि परतीच्या राजांना सुद्धा प्रभू रामचंद्र बालवयात काय पराक्रम करू शकतात याचा अंदाज आलेला आहे. आणि त्यासोबतच त्यांच्या काही लोकांच्या भेटी झालेल्या आहेत. या भेटीच्या नंतर किंवा या दरम्यानच्या काळामध्येच विश्वामित्रांच्याकडून प्रभू रामचंद्रांना अनेक दिव्य गोष्टी प्राप्त झाल्या. अगदी अयोध्येच्या बाहेर पडल्याबरोबर शरयू नदीच्या तीरावर शुद्धीकरण करून घेऊन प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रांनी बल आणि अतिबल विद्या प्रदान केली होती. आणि ज्या विद्येच्या जोरावर प्रभू रामचंद्राचं तेज अजूनच झळकू लागलं होतं. जेव्हा त्राटिकेचा वध होतो, त्राटिकेच्या त्रासातून सगळीच लोक सुटतात, तेव्हा इंद्रासह प्रत्येक देवता पृथ्वी तलावर येतात आणि विश्वामित्रांना विनंती करतात, ऋषीवर, याच प्रभू रामचंद्रांच्याकडून आम्हाला मोठमोठी कामं करून घ्यायची आहेत. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर ज्या ज्या काही शस्त्रविद्या आपल्याकडे आहेत, ते सगळी शस्त्र, त्या सगळ्या विद्या आपण प्रभू रामचंद्रांना प्रदान कराव्यात. आणि त्याच्यासह प्रभू रामचंद्र मग दिग्विजय करतील, या सृष्टीला अन्यायापासून मुक्त करतील. झालं. विश्वामित्रांनी हे सगळी शस्त्र प्रभू रामचंद्रांना प्रदान करून टाकली आणि सीता, रामचंद्र आणि सगळेच अयोध्येमध्ये दाखल झाले. आता अयोध्येत तर आनंदी आनंदच. ज्या राजपुत्राची चिंता वाटत होती, त्या महाराज दशरथांना आपल्या पुत्राची कीर्ती दिगंतरात पसरल्याचा काय आनंद होता. अवघ्या 16 वर्षाचा सुकुमार बालक आपल्या शस्त्राच्या पराक्रमानं, आपल्या बाहुबलानं अनेक राक्षसांना परास्त करतो आणि तो ऋषीमुनींचा प्रेमाचा होऊन जातो. दशरथासाठी ही सगळी सुखावणारी गोष्ट होती. परत आल्यावर साधारणतः 11 वर्ष जातात आणि 11 वर्षानंतर महाराज दशरथांना जाणीव होते. महाराज दशरथांना वाटू लागतं की आता मी थकलोय, अनेक वर्ष झाली अयोध्येचं राज्य सांभाळलंय आणि आता माझ्या रामाला राज्याभिषेक केला पाहिजे. आता माझा राम राज्यावरती बसला पाहिजे. ते आपल्या सगळ्या सरदारांना, मंत्र्यांना, अयोध्येतल्या महत्वाच्या नागरिकांना, आपल्या राज्यातील मांडलिक राजांना बोलवून घेतात. सभा बसते आणि सभेसमोर महाराज दशरथ प्रस्ताव ठेवतात. अनेक वर्षापासून मी राज्य करून आता थकलो आहे, वृद्धापकाळाकडे झुकू लागलो आहे. मला असं वाटतंय की माझा ज्येष्ठ पुत्र राम माझं राज्य सांभाळण्यासाठी आता सक्षम झालाय. तो 27 वर्षाचा झालाय. त्याच्या हाती राज्यकारभार सुपूर्द करून मी निवृत्त व्हावं असं मला वाटतंय. दशरथांनी हा प्रस्ताव ठेवल्याबरोबर सगळी सभा आनंदून जाते आणि म्हणते की महाराज, अत्यंत योग्य निर्णय. प्रभू रामचंद्राच्या हाती अयोध्येचं भाग्य. काय काय सुंदर होईल ना अयोध्या. जगन्नियंता, जगतपालक, मानवी सुकुमार रूप घेऊन आलाय आणि तो आता अयोध्येचा सम्राट बनणार आहे. काय 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 ती भावनाच खूप छान. सगळ्यांनी मिळून ठरवून टाकलं की प्रभू रामचंद्र आता अयोध्येचे सम्राट होतील, अयोध्येच्या सिंहासनावरती बसतील. झालं. रामाला राज्याभिषेक करण्याचं नक्की करण्यात आलं. महाराज दशरथांना तर इतकी घाई झाली होती की ते थोडाही वेळ यात घालायला तयार नव्हते. तात्काळ रामचंद्रांना बोलवून घेतलं. प्रभू रामचंद्र आले, आपल्या पित्याला साष्टांग दंडवत घातला आणि त्यांनी आपल्या मुलाला आपल्या छातीशी कवटाळून सांगितलं, रामा, तो दिवस जवळ आलाय. आता मला असं वाटतंय की अयोध्येचं राज्य तुझ्या हाती सुखरूप राहील, तुझ्या हाती सुरक्षित राहील. मी निवृत्त होतो आहे आणि तुला आता उद्या अयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतोय. राजमहाल असला तरीही रामासोबत असलेल्या अनेकांच्या पर्यंत हे वाक्य कानी पडतं आणि काय अवकाश. बघता बघता वार्ता हा म्हणता वाऱ्यासारखी अयोध्या नगरीमध्ये पसरते.
काही जण पळत पळत जाऊन माता कौशल्येला ही वार्ता देतात की महाराजांनी नुकताच निर्णय घेतलाय. महाराणी ऐकलं का आपण? महाराजांनी नुकताच निर्णय घेतलाय, प्रभू रामचंद्रांना, रामरायांना राज्याभिषेक करायचा आहे. त्या माऊलीच्या मनात काय काय भावना आल्या असतील. आपल्या हातातल्या सगळेच अलंकार, सोनं नाणं मोती त्या माणसाला देऊन टाकलं आणि सांगितलं की माझा राम राजा होतोय, माझा राम आता अयोध्येचा सम्राट होतोय, चक्रवर्ती सम्राट होतोय. माऊलीला इतका आनंद झाला होता म्हणून एका आईला एवढा आनंद झाला असं वाटू शकतं, पण अयोध्या तिचं काय? अयोध्या तर इतकी आनंदली होती. महाराजांनी हा निर्णय उद्याच घेतलाय हे अयोध्येला कळलं होतं. खरंच सांगतो, अयोध्या जर मानवी देह धारण करून असेल ना तर ती पुलकित झाली असेल, धन्य धन्य झाली असेल. तिला वाटलं असेल की आज मला माझा खरा स्वामी मिळाला. आज माझ्यावर राज्य करणारा खरा राजा आलाय. जो राजा जगतपालक आहे, जगन्नियंता आहे, जो ईश्वराचा, तो ईश्वर आहे, जो सगळ्या जगाचा लाडका आहे, तो माझ्या सिंहासनावर, तो माझ्या हृदय सिंहासनावर आज बसणार आहे. अयोध्या मनुष्य रूपात असती तर अयोध्येला इतकाच आनंद झाला असता. अयोध्येचा प्रत्येक नागरिक इतकाच आनंद दिला होता, इतकाच आनंद दिला. प्रभू रामचंद्रांना दशरथांनी पाठवून दिलं आणि सांगितलं की जा आता तयारीला लागा. थोडंसं मन आशंकित झालं होतं. पुन्हा रामाला बोलवून घेतलं. म्हणाले, रामा, मला थोडीशी भीती वाटते रे, मला नाही वेळ करायचा, मला नाही उशीर लावायचा. एक काम कर, सकाळच्या लवकरच आपण ही प्रक्रिया सुरू करूया. त्यामुळे आत्तापासूनच उपवासाला सुरुवात करा, शुद्धीकरण विधीला सुरुवात करा. तू आणि सीता दोघांनी मिळून हा शुद्धीकरण विधी सुरू करा. पुन्हा रामचंद्र परत गेले आणि सांगितलं मातोश्रींना की महाराजांनी हा आदेश दिलाय की सकाळी लवकर करायचंय. बघा दशरथांची व्याकुळता किती आहे, घाई किती आहे. त्यांनी लगेच वशिष्ठांना सांगितलं, कुलगुरू वशिष्ठांना, आणि सांगितलं जा जाऊन बघा रामाची तयारी सुरू आहे की नाही ते. वशिष्ठ आले. वशिष्ठांनी रामाला आशीर्वाद दिला, काही मार्गदर्शन केलं आणि वशिष्ठ परत निघाले. परत निघाल्यावर वशिष्ठ काय बघतायत काय? हो, अयोध्येच्या रस्त्यावर लोकांनी तोपर्यंत फुलं अंथरली होती. रस्ता शिल्लकच नव्हता मुळी. सगळा फुलांनी आच्छादित झालेला रस्ता. कुठे सडा समार्जनाचं काम चालू आहे, कुठे दीप लावण्याचं काम चालू आहे, कुठे सुगंधी द्रव्य लावण्याचं काम चालू आहे, कुठे घर सजविण्याचं काम चालू आहे. कारण आता आमच्या प्रत्येकाचा राम राजा होणार आहे, प्रत्येकाचा राम राजा होणार. अयोध्या आनंदली आहे, अयोध्या उत्साहात आहे. अयोध्या इतक्या उत्साहात आहे की बस तिला दुसरं काहीच सुचत नाहीये. राम राजा होणार, राम राजा होणार. आणि जेव्हा नगरातले, देशातले प्रजाजन आनंदलेले असतात, जेव्हा प्रजा उत्सव साजरा करत असते, तेव्हा प्रजा आनंदी का असा प्रश्न पडलेली काही माणसं असतात. एवढं यांना आनंदी व्हायला काय झालंय असं अनेकांना वाटत असतं. जशी आता आहेत ना तशी तेव्हा पण होती. आणि त्यातली एक होती मंथरा. उगीच थोडस विषयांतर करून गंमत सांगतो. गांधारीनं माहेरहून शकुनीला आणला, आपल्या महालात ठेवला. माहेरचा माणूस घरी आला आणि घोटाळा झाला. कैकईनं मंथरा माहेरहून आणली, आपल्या महालात ठेवली. माहेरची बाई घरात राहिली आणि गडबड झाली. बाई सोबत येणारा माहेरचा व्यक्ती घरात आला की गडबड होते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे शक्यतो अशा बाहेरच्या माणसांना आपल्या राज्यात आणू नये. ती आली की गडबड होतो. आता बाहेरून कोण आलंय आणि त्यांच्यासोबत कोण कोण आलंय याचा अंदाज तुम्ही बांधा. चॅनल डिवाइन आहे त्यामुळे मी राजकीय भाष्य करणार नाही. प्रजा एवढी आनंदी का हा प्रश्न मंथरेच्या मनामध्ये पडला आणि मंथरेच्या मनात पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तिनं शोधण्याचा प्रयत्न केला. प्रजाजनांना विचारलं, का हो असं काय घडलंय एवढं आनंदी व्हायला? ते म्हणाले, तुला नाही कळलं? अरे आमचा राम राजा होतोय, आमचा राम राजा होतोय, अयोध्येचा राजा होतोय, बस म्हणून आम्ही आनंदलेले आहोत, दुसरं काहीच नाहीये. आज रात्रभर प्रजाजन आनंदी राहणार आहेत, सगळी स्वागताची तयारी करणार आहेत आपल्या राजाच्या. मंथरेच्या डोक्यात अचानक विचार आला, राम राजा होतोय, मग माझ्या कैकईच्या पुत्राचं काय? आणि ती धावत पळत राजमहालात गेली, कैकईच्या महालात गेली आणि कैकईच्या कानात सांगितलं,
कैकेयी, राम राजा होतोय, तुझ्या भरताला राज्य मिळणार नाही. कैकेय नरेशांना दिलेलं दशरथांचं वचन पूर्ण होणार नाही. किमान तुला दिलेलं वचन तरी पूर्ण करून घे. ती पहिल्यांदा कैकेयी म्हणाली, अगं झालं ते बरं झालं ना, राम राजा होतोय. ती म्हणाली, तुला कळत कसं नाही, राम राजा होतोय, तुझ्या भरताला काय मिळणार. मग मात्र कैकेयीला आपल्या भरताला काय मिळणार असा प्रश्न पडल्याबरोबर तिच्या मनात विकार उत्पन्न होतो आणि ती महाराज दशरथांना बोलावून सांगते, नाही नाही, राम राजा होणार नाही, माझा भरत राजा होईल. भरताला त्रास होऊ नये म्हणून राम वनवासात जाईल. आली कैकेयी, आली मंथरा, आली. प्रभू रामचंद्र राजा होणार असं कळल्यावरती मध्येच विघ्न टाकणारी आणि प्रजा आनंदी का असा प्रश्न असणारी त्यावेळेसची मंथरा काय, आणि आता भारतातले समस्त नागरिक रामलला विराजमान होत आहेत म्हणून या आनंदात विघ्न टाकणारे काही विघ्न संतोषी काय, सारखीच ना. जेव्हा जेव्हा रामरायांना अशा सुखाचा प्रसंग समोर आलाय तेव्हा तेव्हा मंथरा समोर आली आहे आणि मंथरेनं हे विघ्न टाकण्याचा प्रयत्न केलाय. लोकांनी विचारलं, अहो ते जागा एकच आहे का, 3-4 किलोमीटरचं अंतर आहे म्हणे. काही असतात ना बुद्धी गायब झालेले, 3-4 किलोमीटरचं अंतर आहे म्हणे. काही रडत राऊतांनी विचारलं, 3-4 किलोमीटरचं अंतर. काही ज्येष्ठ दुड्ढाचार्यांनी विचारलं, म्हणाले ती जागा तीच आहे का हो, ती जागा बदलली आहे म्हणे. अरे आमचे प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान होत आहेत, त्याचा आनंद जेव्हा भारतातले समस्त प्रजाजन रामभक्त व्यक्त करतायत तेव्हा कसल्या शंका, कसलं तुमचं राजकारण, कसलं काय आलंय. आता मंथरा जन्माला घालायची नाही हे समस्त भारतीयांनी ठरवलं पाहिजे, कारण मंथराच अडथळा ठरते प्रभू रामचंद्राच्या राज्यारोहणातला. आज माझा राजा, आज माझ्या देशाचा राजा, आज माझं आराध्य, नवे नवे या देशाचा बाप त्याच्या जन्मस्थळावरती विराजमान होतो आहे. तर आता आम्ही मंथरेला आमच्या डोक्यात कली घालू द्यायचा नाही हे ठरवलं पाहिजे आणि ते ठरवूनच पुढची 2 दिवस वागलं पाहिजे. नमस्कार.